चला आज बनवूया आपण अजिबात कडू न होणारं एकदम झटपट असं भरवा कारलं. आता याला मसाली कारले पण बोलू शकतो. 1/2 किलो कारले घेतलेत बघा आणि मी असं याला मधून चिरा मारले. जे लांबट होते त्याला 2 तुकडे केलेत. तसं सर्वात पहिले आपल्याला कारले स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर कट करायचे. कारण आजकाल कुठलीच भाजी शेप नाही आहे, व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण व्यवस्थित अशी 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा मीठ घ्यायचे आणि फक्त हळद मीठ टाकायचं आपल्याला. एकदम झटपट आणि अजिबात न कडू होणारं कारलं मी तुम्हाला आज बनवून दाखवते. आता असे हे हळद मीठ असं याला कारल्याला चोळून लावायचे आणि व्यवस्थित आतमध्ये हे बघा अशा पद्धतीने ते एका टोपात आपण ज्यामध्ये शिजवणार आहोत त्यात टाकून घ्यायचे असे हळद मीठ लावून. तर पूर्ण कारल्याला मी असं हळद मीठ लावते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर पूर्ण कारल्याला बघा आपण हळद मीठ लावून घेतले. गॅसवर मांडायचे. आता आपण इकडे टोप गॅसवर मांडला. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी आपण इथे चिंच टाकूया, म्हणजे याचा कडूपणा अजून कमी होईल आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता कारला आपल्याला ना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर हळद मिठाच्या पाण्यामध्ये शिजवलं ना तो खूप कमी होतं. याच्यात तुम्ही हवं तर लिंबाचा थोडासा रस पण टाकू शकता. तर कारलं शिजतंय आपलं, तोपर्यंत इकडे आपण याचं वाटण बनवून घेऊ. तर 1 वाटी मी शेंगदाणे छान भाजून घेतलेत, पण याचे सालटेने काढले. तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही काढू शकता. आणि लसूण घ्यायचं आहे भरपूर असा. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आपण गरम मसाला टाकूया. एक चम्मच लाल तिखट, हळद टाकायची, मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं आवडतं त्या हिशोबाने तुम्ही चवीप्रमाणे मीठ यूज करा. आणि आता इथे भरपूर अशी मी कोथिंबीर घेतली बघा फ्रेश. तर कोथिंबीर वाटणात टाकली तर खूप छान चव लागते कुठल्याही भाजीला म्हणा कशाला म्हणा. ते बघा आता आपण हे बारीक वाटून घेऊया वाटण. तर कारलं पण इकडे बघू शकता आपलं व्यवस्थित शिजलंय. तर तुम्ही याच्यात ना चाकू असं घुसून बघायचं बघा. सहज घुसला की कारलं आपलं छानपैकी शिजलंय. हे बघा कारलं एकदम मस्त असं शिजलंय. आता आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. पूर्ण पिळून घ्यायचं कारलं. तर कारलं बघा असं एकदम पिळून असं दाबून घ्यायचं, म्हणजे याच्यातलं अजिबात पाणी ठेवायचं नाही आपल्याला. आणि बिया कडक असतील तर बिया पण काढून टाकायच्या. त्यानंतर आपण इकडे जे वाटण बनवले बघा व्यवस्थित असं थोडंसं मी याच्यात ना पाणी टाकलं होतं. तर वाटण आपल्याला याच्यात दाबून असं भरायचं आहे. कारल्यामध्ये अजिबात पाणी नाही ठेवायचं. जेवढं हाताने तुम्हाला पिळता येईल तेवढं पिळून घ्या, म्हणजे यातलं पूर्ण कडूपणा निघून जातो. आणि असं दाबून असं बघा मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा व्यवस्थित. हे कारलं ना 1 नंबर झालं होतं आणि अजिबात कडू नाही लागलं. सर्वांनी खाल्लं, माझ्या मुलांनी पण खाल्लं हे कारलं. तर 1 वेळा नक्की करून बघा. त्यानंतर आपण इकडे तवा मांडलाय. तव्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचे. आता आपण याच्यामध्ये कारले मांडायचे बघा सगळे आणि तव्यावरच व्यवस्थित फ्राय होतात. तवा व्यवस्थित गरम झाला की गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर भाजा. एकदम क्रिस्पी आणि मस्त असे कारले फ्राय होतात. फास्ट गॅस ठेवायचा नाही तर लगेच जळतात, मसाला जळतो लगेच. त्यामुळे एकदम स्लो गॅसवरच तळून बघा. तर 2 ते 3 मिनटं झाले हे गॅस साईडने भाजायचं. त्यानंतर मग पलटी करायची बघा. 2 मिनटं झाले आणि बघा एक मध्ये टाकलं होतं ना ते थोडंसं डार्क झालं. ते अशा पद्धतीने गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची. आता ह्या साईडने पण 2 ते 3 मिनटं फ्राय करू, त्यानंतर पलटी करायचे. तर इकडे बघा 2-3 मिनटं झाले की ह्या साईडने पण मी असं गॅस एकदम स्लो ठेवला होता आणि बघू शकता मसाला एकदम मस्त फ्राय झाला आहे. तर दोन्ही साईडने आपलं कारलं एकदम छानपैकी तयार झालं आहे मसाला. आता याला 1-2 मिनटं असंच ठेवूया आपण, त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर तयार झालेत बघा आपली भरवा कारली. गॅस बंद केला आहे आणि एकदम टेस्टी आणि झटपट अशी बनणारी ही भरवा कारली तुम्हाला आवडली का? आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.